नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेचा 101वा गणेशोत्सव आणि लोकमान्य स्मृती शताब्दी म्हणूनच सांगावंसं वाटतं. लोकमान्यांनी सार्वजनिकत्व दिलेला गणपती आता लोकमान्यता मिळवण्याचं साधन बनला. गणपती हे तर सर्वांचंच आद्यदैवत आणि जगन्मान्य म्हणून त्याचा स्वीकार सर्वच करू लागले. तरुणाईच्या दृष्टीने आता आपला लोकल गणपती ग्लोबल बनवण्याची गरज आहे. कारण लोकमान्यांनी घरातला गणपती सार्वजनिक केला आहे आणि म्हणूनच आपण निदान वैचारिकतेच्या बैठकीवर याला जागतिक करूया. आज गौरी विसर्जन तसेच भागवत सप्ताहाचा आरंभ. आत्म्याच्या स्वभावापासून ते विश्वाच्या उगमापर्यंत परिपूर्ण उत्तरं हा तर श्रीमद भागवताचा आधार आहे. अशी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अचंबित करतात. जीवात्म्याच्या प्रवासाचं अप्रूप वाटावं इतका समृद्ध प्रवास केलेल्या 1920 आणि 1921 या कालावधीतील जन्मलेल्या व्यक्तींची ओळख आपण करून घेणार आहोत. वेळेअभावी ही अल्पशी पण परिपूर्ण ओळख असावी. मनस्पर्शीमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम मारियो पुझो. मारियो पुझो. आपले आभाळ निरखावे आपणच. कुण्या दुसऱ्याने त्यात काही चितारण्यापूर्वीच आपल्याच आभाळात होत असतात सूर्योदय, सूर्यास्त, उल्कापात आणि ग्रहणे. असा सारा अनुभव गाठीशी असलेला हा कादंबरीकार, पटकथा लेखक मारियो पुझो. इट इज डेंजरस टू बी ऑनेस्ट हे गॉडफादरमधली पार्ट 3 मधलं वाक्य विचार करण्यास लागतं. तर पाहूया हा पटकथा लेखक कसा होता ते. न्यूयॉर्क मॅनहॅटनच्या दक्षिणेला हेल्स किचन नावाची जी वस्ती आहे तिथे इटालियन लोकांची वस्ती आहे. त्याच वस्तीतल्या एका गरीब कुटुंबात 15 ऑक्टोबर 1920 रोजी मारियो पुझो यांचा जन्म झाला. मारियो पुझो, त्याची 7 भावंडं आणि आई असा त्यांचा तो संसार होता. मारियो पुझोचे वडील हे रेल्वेत नोकरीला होते. पण काय झालं की 12 वर्षाचा असतानाच ते वडील त्यांना सोडून गेले. त्यामुळे बरीचशी जबाबदारी त्यांच्यावरच आली. त्यांच्या आईनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. आईला त्या वस्तीची कल्पना होती, त्यामुळे तिने आपल्या मुलांना साधारण त्या वस्तीत कधी जास्ती पाठवलं नाही. ती त्यांना एका खोलीत ठेवून द्यायची. पण त्यामुळे फायदा असा झाला की मारियोला वाचनाची खूप आवड झाली. शाळेत असतानासुद्धा तो चिकार वाचन करायचा, छोटे छोटे लेख लिहायचा, शाळेतल्या फळ्यावर सुविचार लिहायचा आणि ते सुविचार लिहिताना त्याच्यासारखं मनात असायचं की आपणही असे कोण मोठे लेखक झालो तर. असं त्याचं बालपण चालू असतानाच अमेरिकेतर्फे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला त्याला जर्मनीत जायला लागलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतून परत आल्यावर त्यांनी इथे परत रेल्वेमध्ये नोकरी सुरुवात केली आणि त्याचं छोटं छोटं लिखाण चालूच होतं. 1950 ते 60 या दरम्यान त्यांनी एडिटर, रायटर अशा सगळ्या निवडणे छोट्या छोट्या कथा लिहित राहिला. साहस कथा लिहिला, युद्धकथा लिहिल्या. पण त्याचं काही समाधान होईना. आता काय झालं होतं की त्याच्यावर आता बायको एरिका आणि 5 मुलं यांची जबाबदारी होती. त्यामुळे आपण आता काहीतरी असं मोठं लिहायला पाहिजे म्हणून त्यांनी पहिली कादंबरी लिहिली. 1955 साली द डार्क एरिना. फॉर्च्युनेट टू पिलग्रिम 1965ला लिहिली. द रोमियन समर ऑफ डेव्हिड शॉ अँड 6 ग्रेव्स ऑफ म्युनिच या 4 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. पण त्याला पाहिजे तसं मानधन मिळालं नाही. एरिना आणि पिलग्रिमला तर त्याला जवळजवळ 3,500 आणि 3,000 असं एवढंच मानधन मिळालं आणि हळूहळू ती कमीच होत गेली. त्यावेळी त्याचं असं लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत लिहितोय. आता मारियो पुझोची ती फॉर्च्युनेट पिलग्रिम ही स्वतःची फार आवडती कादंबरी. पण तेव्हा म्हणाला की आत्तापर्यंत मी लिहिलं ते जे मला आवडेल त्याच्यासाठी लिहिलं. पण जर माझी पुस्तकं खपायला हवी असतील तर मला लोकांना आवडेल असं काहीतरी लिहायला लागेल. आणि लोकांची आवड लक्षात घेऊन त्यांनी मग माफियाचा, संघटित गुन्हेगारी असा सगळा अभ्यास सुरू केला आणि मग कौटुंबिक बांधिलकी व गुन्हेगारी विश्व
यांचं असं सगळ्यांचं एकत्रित करून त्यांनी एका नव्या कादंबरीला जन्म दिला 10 मार्च 1969, द गॉडफादर. गॉडफादरनी तर मग इतिहासच रचला. गॉडफादर नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. तुम्हाला सांगतो की गॉडफादरच्या 21 मिलियन कॉपीज जगभरात संपल्या आणि 67 वीक्स ते टॉप सेलर म्हणून रॅकवरती होतं. आत्तापर्यंत असा मान कुठल्याही कादंबरीला मिळाला नाही. कादंबऱ्यांनंतर त्याच्या असं लक्षात आलं की गॉडफादर एवढी चांगली कादंबरी आहे, त्यामुळे त्याच्यावर सिनेमा निघणे साहजिकच होतं. पण कॉपीरायटिंगसाठी तो त्याच्याशिवाय दुसरा कोण चांगला त्याला भेटणं शक्यच नव्हतं. म्हणून मग त्याचा मित्र फ्रान्सिस कपोल यांनी त्याला विनंती केली आणि मग त्या दोघांनी मिळून गॉडफादरची स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली. असं करून मारिओ पुझोचं स्क्रीन प्लेचं विश्व चालू झालं. त्यांनी गॉडफादरच्या तिन्ही कादंबऱ्या, गॉडफादर 1, गॉडफादर 2, गॉडफादर 3, त्याचबरोबर अर्थक्वेक, सुपरमॅन 1, सुपरमॅन 2, कॉटन क्लब, द सिसिलियन, द फॉर्च्युनेट टू पिलग्रिम अशा सगळ्या कादंबऱ्यांचे स्क्रीन प्ले त्यांनीच लिहिले. पण असं करता करता त्याच्या कादंबरी व लिखाण पण चालूच होतं. त्यानंतरच्या कादंबऱ्यात गॅम्बलिंगवर आधारित अशी फूल्स डाय, सिसिलियन, केनडी यांच्या घराण्यावर आधारित अशी 4th के, 6व्या पोप यांच्या जीवनावर आधारित अशी त्यांनी फॅमिली, अमेरिकन फिल्म्स वर्ल्ड आणि माफिया यांची सांगड घालून त्यांनी जी कादंबरी लिहिली द लास्ट डॉन. लास्ट डॉन ही सुद्धा आपल्या गॉडफादर एवढीच चांगली पॉप्युलर झाली, पण गॉडफादरची उंची कोणीच घेऊ शकलं नाही. गॉडफादरच्या सिनेमाला सुद्धा 9 अकॅडमी अवॉर्ड्स मिळाले आणि अशी कुठलीही गोष्ट नाही की त्या कुठली जगातल्या कुठल्या सगळ्या क्षेत्रातनं त्यांना त्याचे प्राइजेस मिळत गेली. त्यांनी मारिओ पुझोला अजरामर केला. असा मारिओ पुझो त्याच्या द फॅमिली ही कादंबरी त्याची कंपॅनियन कार्लो जिनो म्हणजे त्याच्या पत्नीच्या निधनानंतर त्याची कंपॅनियन म्हणून त्याच्यावर राहत होती. तिने ती कादंबरी कंप्लीट केली आणि त्याच्या निधनानंतर त्यांनी ती प्रसिद्ध केली. असा मारिओ पुझो गॉडफादरचा फादर म्हणजेच बापाचा बाप असा आपल्या वयाच्या 78व्या वर्षी 2 जुलै 1999 रोजी त्यांनी वेस्ट बे येथे चिरनिद्रा गेली. या गॉडफादरला माझा शतशः प्रणाम. अण्णाभाऊ साठे. घेतला तमाशाचा ढंग, भरला शाहिराचा रंग, ही प्रतिज्ञा असलेले अण्णाभाऊ. जे जे जाणवतं ते सांगत गेले ते. परंतु कवितेतील अण्णाभाऊ आणि लेखनातले अण्णाभाऊ ही 2 रूपे होती त्यांची. अनुभूतीतील लेखन असंच आपण म्हणूया काहीसं. मला जगवा रे असे शब्द त्यांनी अनेकदा आर्तपणे उच्चारले, पण अक्षरशः त्यांना 100 वर्ष पूर्ण होईस्तोपर्यंत ते कोणालाच ऐकू आले नाहीत. अखेर महत्त्वाचा ठरतो तो अण्णाभाऊंमधील मराठी शाहीर, कथाकार, कादंबरीकार हा मुखवटा परिस्थितीनुरूप जरी त्यांनी घेतला असला तरी वेगळा, पण तरीही अंतरंगातील अण्णाभाऊ तेच होते. कसे होते हे अण्णाभाऊ ऐकूया. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडुनी निघ बाहेरी घे बिनीवरती घाव सांगुनी गेले मला भीमराव. सांगुनी गेले मला भीमराव. ठरवून आम्हा ही नकलंकित जन्मोजन्मी करून अंकित. जिनेला दुनीवर अवमानित निर्मुन हा भेदभाव सांगुनी गेले मला भीमराव. सांगुनी गेले मला भीमराव. एकजुटीच्या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. नव महाराष्ट्रा निर्मुन जगती
नवमहाराष्ट्रा निर्गुण जगती करी प्रगट निज भाव सांगुनी गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव. सांगुनी गेले मला भीमराव. सांगुनी गेले मला भीमराव. शाहीर अण्णाभाऊ साठे. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव. या गीताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठे यांनी श्रद्धांजली वाहिली. आसमंत दुमदुमून टाकणारे, दलित आणि पीडितांवर होणारा अन्याय आणि दडपशाही यांच्या विरोधात बंड करून उठण्याची प्रेरणा देणारे लोककवी, लेखक, नव्या युगाचे तुकाराम भाऊराव साठे, अर्थातच शाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वजण त्यांना प्रेमाने अण्णा म्हणत, म्हणून हेच नाव रूढ झाले. यंदाचं 2020चं वर्ष हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. तो सुद्धा गावकुसाबाहेर फेकल्या गेलेल्या मांग समाजात. लहानपणी केवळ 1.5 दिवसच ते शाळेत गेले. अक्षरांची ओळखही जेमतेमच होती. वर्गातील इतर मुलांच्या समोर शिक्षकांनी केलेली हेटाळणी तसेच बहिष्कृत करण्याच्या वागणुकीतून उद्विग्न अवस्थेत शिक्षणाची ही पद्धत त्यांनी धुडकावून लावली आणि वर्गाबाहेर पडले. बंड करून उठणाऱ्या नव्या तुकारामाचा, तुकोबाचा अवतार त्यांनी धारण केला आणि अक्षरशून्य अण्णा साहित्यप्रभू झाले. खेड्यापाड्यातील इतर मुलांप्रमाणे त्यांनी सामाजिक स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात उडी घेतली. आई वालुबाईने भाऊरावांजवळ कुटुंबाला मुंबईला घेऊन जाण्याचा आग्रह केल्यामुळे संपूर्ण कुटुंब 1931मध्ये मुंबईत दाखल झालं. छोटी छोटी कामं करताना अण्णांना मुंबईत कापड गिरणीत नोकरी मिळाली. त्यांचं लग्नसुद्धा झालं. पण अण्णांच्या प्रतिभेला खरा घुमारा फुटला तर 1942 पासून तर थेट अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत. मुंबईतील अवतीभवतीच्या जीवनाने त्यांना अनेक गोष्टी शिकविल्या, पण त्यातील आवाज उठवणारी, झुंज देणारी आणि झगडणारी माणसंच त्यांना आपलीशी वाटली. समाजातील विषमतेचे विदारक सत्य त्यांनी मुंबईच्या लावणीत कसं बेधडक सादर केलं आहे त्यात ऐकूया. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. करळात राहणारे, करळात राहणारे, रातंदिस राबणारे, मिळेल ते खाऊनी घाम गाळीची. मिळेल ते खाऊनी घाम गाळीची. दादर दादर दादर. थोरास रोड 332 गोलपिठा नाक्यावरती. थोरास रोड 332 गोलपिठा नाक्यावरती. शरीर विकून किती एक पोट भरती. शरीर विकून किती एक पोट भरती. सारे सट्टेवाले तिथे सट्टा खेळती. सारे सट्टेवाले तिथे सट्टा खेळती. दादर दादर दादर. मुंबईत उंचावर मलबार हिल इंद्रपुरी. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती.
कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. दादर दादर दादर. 1944मध्ये दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत त्यांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते. अगदी स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947ला मुंबई येथे 20,000चा मोर्चा त्यांनी काढला आणि मोर्चातली घोषणा होती, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊंच्या निरपेक्षपणामुळे लेखन निर्मितीसाठी हवा असलेला आत्मविश्वासाचा आधार त्यांना दिला तो अमर शेख आणि गवाणकर या मित्रांनीच. प्रारंभीच्या काळात रशियातील जागतिक कीर्तीचे मानवतावादी लेखक मॅक्झिम गॉर्की यांच्या साहित्याचा त्यांना परिचय झाला आणि श्रीपाद अमृत डांगेंबरोबरच मॅक्झिम गॉर्की अण्णांचे गुरुही बनले. मुळातच वाचनाचे वेड असलेल्या अण्णाभाऊंनी असंख्य पुस्तके वाचून काढली. घाटकोपरच्या चिरानगर येथील पत्र्याच्या चाळीतल्या झोपडीत स्वतःचं छोटं ग्रंथ उभे केलं. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, कबीर, कालिदास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वि. स. खांडेकर, नासी फडके, डोस्टोव्स्की, टॉल्स्टॉय सारख्या प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती अधाशासारख्या त्यांनी वाचून काढल्या. काही मूळ तर काही भाषांतरित कलाकृती इतरांकडून वाचून समजावून घेतल्या. पण इतर प्रेरणांबरोबर त्यांचं खरं प्रेरणास्थान होतं त्यांनी जीवनभर अनुभवलेला माणूस. अण्णाभाऊ युगांतरमधल्या साहित्याविषयीच्या आपल्या भूमिकेविषयी म्हणतात, मी आणि माझा पिंड, माझं व्यक्तिमत्व कामगार वर्गाने घडवलं आहे. यंत्रमागातल्या साच्यापाकडून मी आता साहित्याकडे वळलो आहे. मी माझ्या साम्यवादी विचाराशी जे जुळेल ते लिहिणार. लिहिणं हा माझा धर्म आणि कर्मसुद्धा. अण्णाभाऊंनी मुंबईचा गिरणी कामगार, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, पंजाबचा पोवाडा असे 15 पोवाडे लिहिले. सामाजिक अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध निर्माण झालेली आग त्यांनी ज्वालाग्राही शब्दांनी व्यक्त केली. प्रत्येक शब्द जणू काही ठिणगीच होता. त्यांचे पोवाडे म्हणजे विषयविविधता, अपार कणवता आणि मानवता यांचा त्रिवेणी संगमच. अण्णाभाऊ लावण्या आणि पोवाडे सादर करताना लोककथात्मक कथाशैलीचा वापर करत असत. त्यामुळे ते जनसमुदायात अतिशय लोकप्रिय ठरले. अण्णाभाऊंच्या माझी मैना गावावर राहिली ह्या लावणीने तर लोक नुसते प्रभावितच झाले नाहीत, तर ते वेडे झाले होते. या त्रिमूर्तीने संपूर्ण महाराष्ट्र 2 दशके सातत्याने पिंजून काढला आणि शोषितांचा संघर्ष लोककलेच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत पोचला. शाहीर अमर शेखने ही लावणी गाऊन अण्णांच्या ह्या लावणीला अमरत्व प्राप्त करून दिलं. तर ऐकूया ही बहारदार लावणी, माझी मैना गावावर राहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. अहो गरिबीनं ताटा तुटकेली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची. आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची. मैना खचली मनात, ती रुसली डोळ्यात, नाही हसली गालात. मैना खचली मनात, ती रुसली डोळ्यात, नाही हसली गालात.
हात उंचावून उभी ती राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. पारी तग मग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, ती माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अण्णाभाऊंनी वगनाट्यही लिहिली. रंजन, प्रबोधन, प्रक्षोभ, नवनिर्मिती आणि रचना ही त्यांची पंचसूत्री. 1958 पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणतात, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरली आहे. हे हातच विकास घडवत असतात. अमर शेख आणि अण्णाभाऊंचं नातं अतूट होतं. 1942 पासून 1969 पर्यंत तब्बल 27 वर्ष त्यांनी एकत्र काम केलं. दौलतीचा राजा या नव्या गीताचा मुहूर्त धुळे येथे भरलेल्या सभेत जेव्हा झाला, तेव्हा 50,000चा जनसमुदाय जमला होता. अमर शेखची भावपूर्ण गायकी आणि अण्णाभाऊंचा अभिनय जणू चुरसच. अमरकडे पाहावं की अण्णाभाऊंकडे पाहावं, प्रेक्षकांची नुसती त्रेधा तिरपीट उडाली. तर पाहूया दौलतीचा राजा. दौलतीचा राजा उठून सज्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सज्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. संधी लई नामी आली औंदा, महागाईचा ह्यो भिखारी कुंदा. संधी लई नामी आली औंदा, महागाईचा ह्यो भिखारी कुंदा. नाजलाय चौकड पाही बर दादा, नाजलाय चौकड पाही बर दादा. दाखवाया बळा एकीचा विळा, दाखवाया बळा एकीचा विळा. हाती धरून रक्कम आपुला रे शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. काळ्या बाजारातील माकड काळी, तोंडातला घास नीट काढून घेई. काळ्या बाजारातील माकड काळी, तोंडातला घास नीट काढून घेई. ह्या दिसा लुट्यात आंबाराई, ह्या दिसा दुसतात आंबाराई. एकजूट करून नीट नेम धरून, आखरीचा मारा या टोला रे शिवारी चला. आखरीचा मारा या टोला रे शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सज्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. रात्रंदिवस राबून सालन साल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल. रात दिस राबून सालन साल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल. काळावर चाल कर हत्यार नीट धर, काळावर चाल कर हत्यार नीट धर. एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला. एकीचा बांधून किल्ला रे शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. शिवारी चला, शिवारी चला, शिवारी चला. हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. पोवाडा आणि वगनाट्यानंतर त्यांचा कादंबरी लेखनाचा काळ सुरू झाला. 35 कादंबऱ्यांपैकी 1959 फकीरा ही विलक्षण गाजलेली कादंबरी. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकीरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलात्मक कादंबरी. याला प्रस्तावना आहे वि. स. खांडेकर यांची. 1961
कादंबरीला राज्य पुरस्कार, तर पुढे कादंबरीवर चित्रपटही. त्यांच्या एकूण कादंबऱ्यांपैकी 7-8 कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. आपले अनुभव कथन करण्यासाठी त्याने अनेक कथा लिहिल्या. एकूण 15 कथासंग्रह. कित्येक कथा हिंदी, सिंधी, बंगाली, मल्याळम, त्याचबरोबर इंग्लिश, पोलिश, जर्मन, झेक आणि रशियन भाषेत भाषांतरित झाल्या आहेत. पहिली कथा माझी दिवाळी, तर पहिला कथासंग्रह खोळंबवाडी. त्याला प्रस्तावना दिली आहे प्रल्हाद केशव आत्रे यांनी. माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे एकमेव प्रवास वर्णन. अवघ्या 60 पानांचं हे पुस्तक अत्यंत रोचक शैलीत लिहिलेले. रशियात सोव्हिएत स्काय या आलिशान हॉटेलात त्यांचं वास्तव्य होतं. तिथे वास्तव्य करून गेलेल्या जगप्रसिद्ध व्यक्तींची तैलचित्रे लावण्याची प्रथा आहे. मुंबई विद्यापीठ रशियन भाषा प्रमुख श्री संजय देशपांडे यांनी अण्णाभाऊंचे चित्र तिथे लावण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. तिथल्या जगप्रसिद्ध ग्रंथालयात जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुतळ्याचे अनावरणही होत आहे. मृत्यूकडून जीवनाकडे अशा शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिण्यास त्यांनी सुरुवातही केली होती. गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2019ला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने टपाल तिकीट वितरित करण्यात आलं होतं. पुणे येथे अण्णाभाऊ साठे स्मारक आहेच, त्याचप्रमाणे कुर्ला चेंबूर येथील उड्डाणपुलाला अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल असं त्यांच्या सन्मानार्थ नामकरणही झालेले आहे. त्यांच्या नातेवाईकांना, अनुयायांना आणि गावकऱ्यांना मात्र अजून एक खंत आहे. त्यांच्या जन्मभूमीत साजेसं असं भव्य दिव्य त्यांचं स्मारक असावं, त्यात त्यांचं विपुल साहित्य जतन करून ठेवावं आणि मुख्य मागणी म्हणजे या जन्मशताब्दी वर्षातच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. दूजे को होठों को देकर अपना गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से गोल. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. नानी पालखीवाला. When I die, give my sight to the man who has never seen a sunshine. Give my heart to one who has known the agony of the heart. So on and so forth. Lastly, he says, if you wish to remember me, do it with a kind deed or a word to someone who needs you. If you do all I have asked, I will forever live and say, this says Nani Palkhiwala. नानी पालखीवाला इज अ गॉड्स गिफ्ट टू इंडिया असं त्यांच्या मित्रांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्राच्या मुखपृष्ठच आपल्याला त्यांची ओळख करून देतं. आणि म्हणूनच आज त्यांची ओळख करून देणार आहेत आपल्या निवृत्त न्यायाधीश. 16 जानेवारी 2020ला एक विधिज्ञ लिजंड म्हणजेच पद्मभूषण नानी पालखीवाला यांची जन्मशताब्दी साजरी केली गेली. सध्या जे सेन्सेशनल इव्हेंट्स घडत आहेत त्यात आपण या लिजंडरी व्यक्तिमत्वाला विसरू लागलो आहोत. नानी पालखीवाला भारतभर संविधानिक कायदेतज्ञ आणि राजकीय अर्थतज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1920 रोजी मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला. सुरुवातीपासूनच
ते एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेले होते. इंग्लिश लिटरेचरमधून मास्टर्स आणि LLB केल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अशी जमशेदजी कांगा लॉ फर्म जॉईन केली आणि एखाद्या धूमकेतूसारखे ते अतिवेगाने वर चढत गेले. मुंबईतील प्रतिष्ठित गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये ते लॉ ऑफ एव्हिडन्स शिकवायचे, ज्या विषयात त्यांचा हातखंडा होता. मला अभिमान वाटतो की मी सुद्धा गव्हर्मेंट लॉ कॉलेजची विद्यार्थिनी होते, पण मला पालखीवाल्यांचे कायदेविषयक लेक्चर्स ऐकायला मिळाली नाहीत. पण नंतर आम्हाला त्यांची अंदाजपत्रकावरील भाषणे ऐकायला मिळाली. संविधान विषयाचे बहुतेक सर्व दावे पालखीवाल्यांकडे येत असत. त्यांच्या विचारातली स्पष्टता, उत्कृष्ट वाक्शैली आणि कोर्टात केस प्रेझेंट करण्याच्या त्यांच्या एक्स्ट्रॉर्डिनरी ॲबिलिटीज खूप वाखाणण्यासारख्या होत्या. पण पालखीवाला प्रसिद्ध झाले ते त्यांनी युक्तिवाद केलेल्या केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळा ह्या केसमुळे. त्या केसची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे. 1950पासून स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात आल्यापासून काही दाव्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने संसदेलाच म्हणजे पार्लमेंटला संविधानात व त्यात मूलभूत तत्वात बदल म्हणजे ॲमेंडमेंट करण्याचे पूर्ण हक्क दिले होते. कारण त्यावेळचे जे संसद सभासद होते ते देशभक्त होते आणि स्वातंत्र्याचे लढवय्ये होते आणि त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाचा पूर्ण विश्वास होता. सर्वप्रथम गोरखनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1968मध्ये आणि केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की संसद संविधानातल्या मूलभूत तत्वात बदल करू शकत नाही. तो अधिकार फक्त संविधानिक सभा म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा असतो. 1970मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सुप्रीम कोर्टने दिलेले काही निकाल ओव्हर रूल केले. त्या केसेस म्हणजे बँक नॅशनलायझेशन आणि संस्थानिकांना मिळणारे वार्षिक भत्त्यांना स्थगिती म्हणजेच प्रिव्ही पर्सला स्थगिती, ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की संसदेला संविधानातले मूलभूत तत्वामध्ये म्हणजेच बेसिक फंडामेंटल राईट्स किंवा प्रिन्सिपल्स आहेत त्यात फेरबदल करण्याचा हक्क आहे. हे पूर्णतः चुकीचं होतं. आणि केरळ गव्हर्मेंटनी धार्मिक प्रवृत्ती करणाऱ्या इडनीर मठ ज्यांचे अधिपती संन्यासी केशवानंद भारती होते, त्या मठाची खाजगी मालमत्ता जप्त केली. खरं तर संविधानातल्या आर्टिकल 26नुसार कुठल्याही भारतीयाला धार्मिक संस्था उभारण्याचा व त्याला संपत्ती जोडण्याचा आणि चालवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार संसदेला सुद्धा काढून घेता येणार नाही. आणि ह्या एकाच तत्वावर पालखीवाला यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारतींच्या वतीने दावा दाखल केला. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 6-7 अशा बहुमताने तो मंजूर केला. चीफ जस्टिस श्री SM सिक्री यांनी नमूद केले की संविधानातील मूलभूत तत्त्व किंवा फंडामेंटल आस्पेक्ट्स कुणीही बदलू शकत नाही. म्हणजेच न्यायालयाने पालखीवाल्यांच्या युक्तिवादाला दुजोरा दिला. तेव्हापासून आपल्या मनात येईल तेव्हा संसद म्हणजेच पार्लमेंट एखादा कायदा करून संविधानातले मूलभूत तत्त्व व त्यानुसार नागरिकांना दिलेले हक्क बदलू शकत नाही. पालखीवाल्यांच्या ह्याच सबमिशनमुळे आपलं संविधान किंवा घटना बदल होण्यापासून वाचलं आहे आणि न्यायसंस्था संसदेपेक्षा मोठी आहे हे ठरवलं गेलं. आणि ह्यामुळेच फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ प्रेस अबाधित राहिलो. असं झालं नसतं तर तो लोकशाहीचा अंतच ठरला असता. म्हणूनच वी आर ऑल रिअली व्हेरी ग्रेटफुल टू मिस्टर पालखीवाला. एका सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तींनी म्हटले की दी हाईट्स ऑफ इलोक्वन्स टू विच पालखीवाला हॅड रिझन हॅव सेल्डम बीन इक्वेल्ड अँड नेव्हर बीन सरपास्ड इन द हिस्ट्री ऑफ सुप्रीम कोर्ट. केवढी मोठी कॉम्प्लिमेंट किंवा गौरवाचे उद्गार होते ते. पालखीवाल्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर सुद्धा भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची अंदाजपत्रकावरच्या विवेचनावरची भाषणे तर अतिशय प्रसिद्ध होती. हातात काहीही नोट्स नसताना अंदाजपत्रकातले आकडे ते स्वतःच्या स्मरणातून सांगत असत. त्यावेळी अंदाजपत्रकावर 2 भाषणे व्हायची. एक संसदेमध्ये अर्थमंत्र्यांचं व दुसरे मुंबईत पालखीवाल्यांचं.
पालखीवाल्यांचं भाषण ऐकणं ही तर एक मेजवानीच होती, पण ते दिसायचे इतके सुरेख आणि रुबाबदार की त्यांच्या व्यक्तिमत्वावर लोकांची नजर खिळून राहायची. त्यांचा कुठल्याही धर्मकांडांवर विश्वास नव्हता, पण सुविचार, सुशब्द यावर होता. श्री अरविंदो त्यांचे आवडते लेखक होते आणि वैचारिक गुरुसुद्धा होते. राजकीय पक्षांची मक्तेदारी न जुमानता ते निर्भयपणे सत्सत विवेक बुद्धीला अनुसरून वागायचे आणि बोलायचे. मानवतेला ते धर्म मानायचे आणि मानवी हक्क जिथे पायदळी तुडवले जात अशा केसेसना प्राधान्य द्यायचे. कायद्याव्यतिरिक्त त्यांना शेक्सपियर व इतर व्हिक्टोरियन पोएट्सचे एसेज आणखीन काव्य वाचण्याचा पण नाद होता. पण समाजातील नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये ढासळताना ते खूप खिन्न व्हायचे. त्यांनी त्यांच्या वी द नेशन या पुस्तकामध्ये, ज्याचा अनुवाद श्री वि स वाळिंबे यांनी केला आहे, त्यात 21व्या शतकात भारताची पुनर्बांधणी करावयाची कल्पना दिली आहे आणि त्यासाठी त्यांनी 7 सूत्रे दिलेली आहेत. पहिलं जे सूत्र आहे ते राष्ट्रीय अस्मितेची जाणीव हे सर्वात महत्त्वाचं सूत्र. या देशात कोट्यावधी बंगाली आहेत, कोट्यावधी महाराष्ट्रीय आहेत, कोट्यावधी उत्तर भारतीय व दक्षिण भारतीयसुद्धा आहेत, पण भारतीय मात्र फार थोडे आहेत. समाजामध्ये संकुचित निष्ठा आणि जातीयवादांनी थैमान घातले आहे आणि हे असंच जर चालू राहिलं तर देशाचं विघटन व्हायला वेळ लागणार नाही. ह्यासाठी राष्ट्रीय अस्मितेची जाणीव जोपासायला हवी. शांतता व सुव्यवस्था हे दुसरं सूत्र आहे. शांतता आणि सुव्यवस्था हे तर प्रत्येक सरकारचं आद्य कर्तव्य आहे. देशाच्या अनेक भागात दंगली होत राहतात. ह्यावेळी लष्कराला पाचारण करावं लागतं, पण पोलीस दल जर प्रामाणिक आणि कार्यक्षम ठेवलं गेलं तर लष्कराची जरूर लागणार नाही. त्यासाठी हे दल राजकीय हस्तक्षेपापासून म्हणजेच मंत्र्यांची मेहरबानी सांभाळण्यापासून दूर ठेवलं पाहिजे. पालखीवाला म्हणतात, गैरशिस्त हा भारतीयांचा स्थायी भावच झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेची मोडताण करण्यामध्ये पण आपण धन्यता मानतो आणि असहकार हे आपले उपद्रवी वैशिष्ट्य आहे. भारताच्या पुनर्बांधणीसाठी तिसरी आवश्यकता आहे ती कुटुंब नियोजनाची. जोपर्यंत आपली लोकसंख्या सध्याच्या गतीने वाढत आहे तोपर्यंत भारत लक्षणीय प्रगती करूच शकणार नाही. लोकसंख्या रोखण्यासाठी सौम्य पण परिणामकारक मार्ग अवलंबले पाहिजेत. चौथी आवश्यकता म्हणजे शिक्षण. शिक्षण हा कोणत्याही गोष्टीचा गाभा असतो. केवळ साक्षरता पुरेशी नसते, पण आपण काय वाचावं हे सुद्धा कळणं आवश्यक असतं. घटनेचे किंवा संविधानाचे पावित्र्य राखणं हे 5वं सूत्र आहे. राज्यघटनेतील तरतुदींचा निव्वळ शाब्दिक अर्थ विचारात न घेता घटनेला जे मूलतः अभिप्रेत आहे त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पालखीवाल्यांचे समाजवादी विचार हे त्यांच्या 6व्या सूत्रात दिसतात. भारत हा जगातला पहिला खरा समाजवादी देश व्हावा अशी त्यांची मनीषा होती. धोरणात बदल आणि मानवी आणि भौतिक साधन सामग्रीचा सर्जनशील वापर हा एकच उपाय ते सुचवतात. सर्वांची जीवनाची गुणवत्ता म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं हे खऱ्याखुऱ्या समाजवादाला अभिप्रेत असतं. व्यापार उद्योगाची सामाजिक जबाबदारी हे भारताच्या पुनर्बांधणीचं 7वं सूत्र. बड्या बड्या व्यापार समूहांनी आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारली तर देशात परिवर्तन घडून येईल असं पालखीवाल्यांचं म्हणणं होतं. पालखीवाल्यांची प्रमुख गुणवत्ता म्हणजे त्यांचा विनयशीलता आणि नम्रपणा होती. त्यांच्यात अहंभाव किंवा गर्विष्ठपणा कधीच नव्हता. प्रसिद्धी व संपत्तीपासून ते परांगमुख होते. असे हे संविधान, कायदा व अर्थशास्त्रात पारंगत असलेलं व्यक्तिमत्व 11 डिसेंबर 2002 साली लोप पावलं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 16 जानेवारी 2004 त्यांचा फोटो असलेला पोस्टाचा स्टॅम्प प्रसिद्ध केला गेला. अशा या थोर व्यक्तिमत्वाला माझा नमस्कार. मौनम सर्वार्थ साधनम ही उक्ती आपणा सर्वांना माहीत आहे, पण राष्ट्राच्या उन्नतीस या मौनाचा महत्त्वाचा पाया ठरू शकतो
हे ज्यांना आत्मसात होते अशा झंझावाताचं नाव म्हणजे PV नरसिंहराव. राष्ट्रीय प्रेमाची संवेदना सतत जागरूक ठेवणारे हे अजब रसायन. पामुलाप्रती व्यंकटा नरसिंहराव म्हणजेच भारताचे 9वे पंतप्रधान. हा असा एक पंतप्रधान होता जो हिंदी भाषिक नव्हता आणि दक्षिणेच्या राज्यातून आलेला पहिला पंतप्रधान. शिवाय आपण जर त्यांचा एका वाक्यात उल्लेख करायचा झाला तर आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक मोठं मुत्सद्दी व्यक्तिमत्व होतं ते. मग ते आर्थिक सुधारणा असो, आंतरराष्ट्रीय जो व्यवहार असतो त्याचा असो, किंवा अगदी भारतामध्ये व्यापार संबंध असो, सगळ्या बाबतीत त्यांच्याकडे एक प्रचंड प्रगल्भता होती. ते इतके प्रगल्भ होते की त्यांच्या चेहऱ्यावरून लोकांना कधीच काही पत्ता लागायचा नाही की यांच्या मनात नक्की काय आहे. खूपच मितभाषी होते आणि मितभाषी म्हणताना त्यांच्याकडे भाषांचा अक्षरशः ज्ञान भंडार होतं. म्हणजे मी आता वाचून दाखवतो तुम्हाला त्यांना किती भाषा अवगत होत्या, आणि नुसत्या अवगत म्हणजे लिहिण्या वाचण्यापुरत्या नाही तर ते त्यात निष्णात होते. भारतीय भाषांचा विचार केला तर मराठी, उर्दू, संस्कृत, बंगाली, हिंदी, गुजराती, उडिया, तामिळ, कन्नड आणि शिवाय त्यांची मातृभाषा म्हणजे तेलुगू. आणि परभाषा म्हटल्या तर पर्शियन, स्पॅनिश, जर्मन, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी आणि अरबी या सर्व भाषांवर त्यांचं एकदम अगदी प्रभुत्व होतं. असा हा माणूस. आणि त्यांनी अशा बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरं पण केली. आणि एक ओझरता उल्लेख करतो. आपल्याला माहिती आहे प्रथितयश लेखक श्री हरिनारायण आपटे यांची एक कादंबरी पण लक्षात कोण घेतं ह्याचं त्यांनी तेलुगूमध्ये भाषांतर केलं. अशी ही बहुआयामी आसामी. PV नरसिंहराव हे काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातील सदस्य होण्यापूर्वी स्वातंत्र्य चळवळीत गुंतले होते, कुठल्याही एका ज्येष्ठ नेत्यांप्रमाणेच. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते स्थानिक लोकांचे नेते होते. आणि ह्या बहुधा त्यांच्या या बहुभाषीय प्रभुत्वामुळे ते तळागाळापर्यंत पोचायचे. आणि अर्थातच त्या दृष्टीने आपण त्यांचा जर राजकीय परामर्श केला तर तुम्हाला दिसून येतं की वेगवेगळ्या मंत्रिपदं त्यांनी भूषवली आणि ते अर्थातच मुख्यमंत्री पण झाले आंध्र प्रदेशचे. काही वैशिष्ट्य त्यांच्या काळातली सांगितली तर असा एक तो माणूस होता, तो 500 एकरचा धनी होता आणि त्याने आपल्या विरुद्धच कायदा आणला ज्याला आपण कुळ कायदा या संबोधतो. आणि स्वतःची जमीनदारी त्यांनी त्या कायद्यामध्ये घालवली असं म्हटलं तरी हरकत नाही. पण जे वैयक्तिक त्यांनी स्वार्थ कधी आणला नाही, एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असा हा एक प्रगल्भ नेता. आणि त्याच्याबद्दल बोलायचं तर 1971 ते 73 या काळात ते मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टींमागे एक विचारधारणा होती. आणि ती विचारधारणा म्हणजे कुठेही राजकीय जो मतलब असतो तो आणताना त्यांनी वैयक्तिक मर्यादा ठेवली होती. ते असं म्हणतात की ते काँग्रेसचे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा ज्या देणग्या येतात, आणि लक्षात ठेवा की आत्ताचा काळ आणि पूर्वीच्या काळात खूप फरक होता, तर कुठली आलेली देणगी मग ते काँग्रेसचे अध्यक्ष असू देत किंवा पंतप्रधान असू देत ते आपले सहकारी खजिनदार ह्यांच्याकडे त्या माणसाला पाठवतात आणि कुठल्याही प्रकारची त्यात ढवळाढवळ करत नसत. एकंदर त्यांच्या कारकिर्दीचा परामर्श जर आपण घेतला तर सुरुवातीला आपण बघू की ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणतो म्हणजे फॉरेन अफेअर्स. शीतयुद्धाच्या काळानंतर एकंदरीतच अस्थिरता होती सगळ्या जगामध्ये आणि एक मुत्सद्दीगिरी त्यांनी आपल्या स्वभावाची जी होती ती पूर्णपणे देशात पण आणली आणि आंतरराष्ट्रीय या व्यवहारात सुद्धा आणली. त्यांनी भारताचं लुक ईस्ट धोरण हे सुरू केलं आणि ज्यामुळे पूर्व आशियाई राष्ट्र संघटना म्हणजे ज्याला आपण ASEAN म्हणतो त्याच्या सहाय्याने त्याने भारताला एक चांगला एक मोठा परिसर असा दिला की जिथे भारताचे जे काही मुद्दे ते मांडण्यासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केला. त्याचप्रमाणे त्यांनी क्षेपणास्त्र, अण्वस्त्र याचा पण भारत कसा सुदृढ होईल याचे प्रयत्न चालू ठेवले होते. आपल्याला माहिती आहे की 1998 साली पोखरणची अणुचाचणी आपल्याकडे करण्यात आली आणि तेव्हा PV नरसिंहरावांनी त्या चाचणीचं खूप कौतुक केलं होतं. पण हा एक मोठा जो दिलदारपणा होता. त्यासाठी आपल्याला 2 महान नेत्यांचे संबंध जाणून घ्यावे लागतील. ते म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि PV नरसिंहराव. ते वाजपेयीसुद्धा तेवढेच प्रगल्भ नेते होते आणि त्या दोघांमध्ये वैयक्तिक कधी वितुष्ट आलं नाही. जी अणुचाचणी आपली 1998 साली पोखरणला झाली
त्याच्या मागचा एक इतिहास आहे. मला वाटतं त्याच्यावरती एक हिंदीमध्ये सिनेमा पण येऊन गेला आहे. ही अणुचाचणी जी होणार होती ती नरसिंहरावांच्या कारकिर्दीतच होणार होती आणि या अणुचाचणीचा सुगावा अर्थातच अमेरिकेला लागला. आणि असं म्हणतात की नरसिंहराव, आणि आपल्याला माहिती आहे की ज्याला इंग्रजीमध्ये पोकर फेस म्हणतात, ज्याच्यावरून म्हणजे एक स्टोनी फेस, त्याच्यावरून तुम्हाला कधी या माणसाच्या मनात काय झाल्याचा अंदाज येणार नाही. तर हे जेव्हा अणुचाचणीचे जे प्रयत्न चालू होते तर तेव्हा अमेरिकेच्या जे उपग्रह असतात त्यांनी ही चाचणीची सगळी जी व्यावहारिकता होती ती पकडली आणि त्यांचा जो राजदूत आहे तो नरसिंहरावांना भेटायला आला पंतप्रधान असताना. नरसिंहरावांनी अर्थातच या सगळ्याकडे अगदी ज्याला व्यावसायिक अनभिज्ञता दाखवली की मला याचं काही माहीत नाही आणि आता मी बघून सांगतो. त्या काळात अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते बिल क्लिंटन, आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय या संबंधांमुळे ती चाचणी त्यांना तशीच सोडून द्यावी लागली. परंतु जाता जाता त्यांनी जेव्हा 1996 साली काँग्रेसचा पराभव झाला त्यांनी जाता जाता आपली जी राजकीय कारकीर्द आहे, आणि अणुचाचणी म्हणजे हे राष्ट्रासाठी होतं, तर वाजपेयींबद्दल त्यांचे एवढे चांगले संबंध होते की त्यासंबंधीची पूर्ण हस्तांतरण वाजपेयी साहेबांकडे झालं. आणि अर्थातच नंतर ही 98 साली जी अणुचाचणी झाली तेव्हा त्याचं स्वागतच केलं नरसिंहरावांनी. आणि ह्या दोघा नेत्यांमध्ये जो एक वैयक्तिक सौहार्द होतं त्याची 2 उदाहरणं सांगतो की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते अगदी स्वतःच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते की ते रिटायर होणार होते. पण दुर्दैवाने राजीव गांधीची हत्या झाली आणि नंतरच्या जे राजकारण पूर्ण बदललं तर सगळी धुरा त्यांच्याकडे आली. आणि हे आल्यानंतर युनोमध्ये भारतातर्फे भाषण द्यायला म्हणून त्यांनी अटल बिहारीजींना पाठवलं. म्हणजे एवढा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. आणि अटल बिहारींनी जेव्हा 98 साली ही अणुचाचणी केली तेव्हा त्यांनी त्याचं मोठेपण त्यांना दिलं. ह्या दोघांमध्ये एवढे चांगले संबंध होते. आणि अर्थातच वाजपेयी साहेबांनी जेव्हा ही अणुचाचणी केली तेव्हा त्यांना खूप मोठा रोष पत्करावा लागला बिल क्लिंटन यांच्याकडून, आणि आपल्यावर जे सँक्शन म्हणजे निर्बंध म्हणतात ते लादले गेले. पण वाजपेयी साहेबांनी त्याची काही पर्वा केली नाही आणि आपली घोडदौड अशीच चालू राहिली. आणि मग बहुधा त्याचीच परिणिती आपण आता बघतोय की आपण 2004 साली असू दे किंवा अगदी आत्ता आपण राफेल विमानांची जी आयात केली ते एकूणच संरक्षण भक्कम करण्यासाठीच केली. पुढची गोष्ट बघितली नरसिंहरावांच्या कारकिर्दीत त्यांचे आर्थिक सुधारणा. म्हणजे आता आजच्या पिढीला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की पूर्वीच्या काळी म्हणजे मी 18 साल म्हणत नाही की 1900 सालसह म्हणत नाही आहे, अगदी 1991-92 साली एखाद्या कुठल्याही कंपनीला अमुक एकच गोष्टी त्यांना उत्पादन करण्यावर त्यांच्यावर मर्यादा होती. समजा दिवसात 20,000 गोष्टी त्यांनी उत्पादन करायच्या किंवा वर्षभरात 2 लाख, तर त्यापेक्षा जास्ती केल्या तर त्यांना ती परवानगी नव्हती. त्याला आपण लायसन्स राज म्हणायचो, परमिट राज म्हणायचो. अशी काही हास्यास्पद आपल्याकडे काही जी यंत्रणा होती. नरसिंहरावांनी पहिली ती लायसन्स राज याचा पूर्ण खालसा करून टाकली आणि ज्याला आपण आता सध्या म्हणतो की एक इकॉनॉमी आपली ओपन अप झाली आहे, तर ती इकॉनॉमी ओपन अप करण्याचं पूर्ण श्रेय त्यांना जातं. हे करताना चांगल्या लोकांची जरूर असते ज्याला आपण डोमेन नॉलेज म्हणतो. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना यासाठी वित्तमंत्री म्हणून अपॉइंट केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी म्हणजे मनमोहन सिंगनं अगदी ज्याला फ्री हँड म्हणतात असा दिला. अशी एक गोष्ट सांगतात की जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा त्या काळात त्यांचे कॅबिनेट सेक्रेटरी त्यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाले की आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. आणि त्यांनी असा एक काहीतरी कागद दाखवला. तर तो कागद वाचून ते म्हणाले खरंच आपली एवढी परिस्थिती खराब आहे का? तर ते म्हणाले नाही, आपली परिस्थिती याच्यापेक्षा खराब आहे. मग त्याच्यावरून त्यांना अंदाज आला की आपण कुठल्या परिस्थितीतून जात आहोत. आणि अशी वेगवेगळी पावलं त्यांनी उचलली. आणि जसं म्हटलं की त्यांनी आपली जी परकीय गंगाजळी म्हणते फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज हे अगदी रसातळाला पोचले होते. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे लोक भारतातल्या जे बँकांमधले डॉलर्स काढून घेत होते, निर्यात होत नव्हती. आणि असं होतं की 1990 साली तर आपल्याला डॉलर्स काढून गेले एका दिवसात, एका महिन्यात सुमारे $20 कोटी आपल्याकडून बाहेर गेले, ज्याला म्हणतात रिपार्टेशन झालं. आणि नरसिंहरावांनी मग जेव्हा ही सगळी सूत्र मनमोहन सिंगकडे दिली, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे, मग ते उदारीकरण जे म्हणतात ते आपण सुरू केलं. आणि त्या तत्कालीन कारणामध्ये त्यांनी आपण आता बघतो की व्यापार व्यवस्थेला खूप मोठं महत्त्व आहे. आजही आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत.
आत्मनिर्भर भारत म्हणताना जे उद्योग खातं असतं, ह्या उद्योग खातं हे खूप महत्त्वाचं असतं. नरसिंहराव एवढे चाणाक्ष आणि धूर्त होते की त्यांनी पंतप्रधान असताना उद्योग खातं आपल्याकडे ठेवलं होतं, ज्याचा उद्देश काय होता की उद्योग खातं आणि अर्थ खातं या दोघांचा समन्वय राहावा, आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडे ठेवलं होतं. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे जे आर्थिक सुधारणांचं पर्व चालू आहे, असा मुत्सद्दीपणा कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंत दाखवला नाही. याला फक्त एक्सेप्शन म्हणजे नरसिंहरावच आहेत. हे सगळं करत असताना खाजगीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आपली वित्तीय तूट वाढत होती आणि एप्रिल ते जून या महिन्यात जवळजवळ $95 कोटी काढून घेण्यात आले. भारतापुढे अल्पमुदतीची खूपच कर्ज होती आणि एवढा प्रचंड ताण होता. तेव्हा जसं मगाशी म्हटलं की जे कॅबिनेट सेक्रेटरी त्या काळचे होते नरेश चंद्रा, ह्यांनी जी परिस्थिती त्यांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम एक मोठा निर्णय घेतला की 1 जुलै आणि 3 जुलै अशा 3 दिवसात आणि 1991 साल, ज्याला आपण म्हणतो डिव्हॅल्युएशन म्हणजे रुपयाचं अवमूल्यन केलं, आणि डॉलर, येन आणि पाऊंड या सगळ्या फ्रँकच्या तुलनेत त्यांनी अवमूल्यन केलं. जेव्हा जेव्हा अवमूल्यन होतं त्याचा मोठा परिणाम असा असतो की एकतर आपले जे निर्यात असते ती निर्यात आकर्षक होते, आणि अर्थात आयात जी असते ती थोडी आपल्याला महाग पडते, पण हे अनिवार्य होतं त्या काळामध्ये, आणि हा मोठा निर्णय घेतला. आणि जेव्हा भारतामध्ये गुंतवणूक ही अत्यंत निकडीची होती, तेव्हा ज्याला आपण सध्या FDI म्हणतो म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती कशी आणावी यासाठी त्यांनी काही पावलं उचलली. आणि जी निर्बंध होती, म्हणजे आपल्याला माहिती असेल इतिहासात, तर आपल्याकडून IBM किंवा कोका कोला सारख्या कंपनीला 1977 साली आपण बाहेर घालवलं होतं, पण हे परवडण्यासारखं नव्हतं आणि ह्या FDIची नितांत गरज होती. नरसिंहरावांनी यासाठी दोन्ही पावलं तर उचललीच, आणि पूर्णपणे ही क्षेत्र खुली करण्यात आली. त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना त्यांच्या सरकारने सुमारे 47 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडकडे तारण ठेवलं. त्यावेळेला खूप मोठा गदारोळ झाला पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेरमध्ये, पण त्यांनी एक आश्वासन दिलं की हे शेवटचंच आहे, ह्याच्यापुढे आम्ही असं काही करणार नाही, आणि तो आपला शब्द त्यांनी पाळला. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे गुंतवणूक यायला पाहिजे, तर सगळ्यात गुंतवणूक म्हटलं की काय असतं, तर भांडवली बाजार. तर या भांडवली बाजारामध्ये कशी गुंतवणूक होईल त्यासाठी ज्याला आपण नियामक मंडळ म्हणतो, जसं आपल्या बँकेमध्ये साठी रिझर्व्ह बँक आहे, तशी त्यांनी सेबीची स्थापना केली. तोपर्यंत आपल्याकडे कोणी नियामक नव्हता या भांडवल बाजारासाठी, आणि सेबी जे कायदे आणले ते सुरक्षेचे, आणि म्हणजे आपण बघतो की सगळ्या आपली जी गुंतवणूक करतो त्याच्यावरती जी अंकुश आहे तो सेबीचा असतो. मग तो कोणी ब्रोकर असून दे, इन्व्हेस्टमेंट बँकर असून दे, कोणी असून दे. तर ती स्थापना त्यांच्या काळात झाली, आणि कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूज ही जी संस्था होती ती त्यांनी खालसा करून टाकली, आणि हा एक रेग्युलेटर म्हणजे नियामक म्हणून त्यांनी उदयास आणला. हे सगळं करत असताना ज्यांनी इक्विटी मार्केट जेव्हा त्यांनी ओपन अप केली, भारतीय कंपन्यांना बाहेरच्या जगात जाऊन म्हणजे बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन लिस्टिंग करणं, ज्याला GDR किंवा ADR असं म्हणतात, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट किंवा अमेरिकन डिपॉझिट रिसिप्ट, त्या पण त्यांच्या काळात या इंट्रोड्यूस झाल्या. सर्वात मोठं आपण जर बघितलं, आणि त्याची आणि 2 गोष्टी आपण जेव्हा म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्थेत आणि भांडवली बाजारात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय काय होता, तर आपल्याकडे जे भांडवली बाजार होता तो म्हणजे मुंबईचं स्टॉक एक्सचेंज, जे 1900 शतकापासूनचं होतं. परंतु आपल्याकडे जे सौदे व्हायचे त्याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती, आणि ती पारदर्शकता त्यांनी आणली, आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणतात, आज जे जगामध्ये टॉप 3 एक्सचेंजेसमध्ये येतं, ते आणण्याचं सगळं श्रेय त्यांना जातं. आणि त्यासाठी त्यांनी IDBIचे काही निवडक लोक निवडले आणि त्यांना हे काम दिलं. जरी नरसिंहरावांच्या कारकिर्दीमध्ये डिपॉझिटरी ही पूर्णपणे अंमलात आणली नसली, तरी जी पहिली डिपॉझिटरी आहे भारतातली नॅशनल NSDL, ती पण 96 साली आली, आणि त्याचबरोबर जी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलं, आणि एक प्रचंड प्रमाणात पारदर्शकता आली सगळ्या व्यवहारांमध्ये. आणि आपण आता बघतोय की त्या काळामध्ये जे सौदे व्हायचे, आणि त्याचा जर आपण काही सरासरी बघितली तर दिवसाला साधारण 200-300 करोडचा जो एकूण ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो तो व्हायचा. आजच्या मितीला आपण बघितलं तर फक्त डेरिव्हेटिव्ह या जे सौदे होतात ते जवळजवळ 19 लाख करोडचे होतात. म्हणजे तुम्ही विचार करा की किती प्रचंड प्रमाणात आपण काट टाकली आहे. आणि या सगळ्याचे जे द्रष्टे नेते होते ते म्हणजे नरसिंहराव होते. हे सगळं करत असताना संगणकीकरण पूर्णपणे त्यांनी केलंच, आणि कित्येक प्राधान्य क्षेत्रामध्ये 100% समभाग इक्विटी हे बाहेरच्या लोकांना त्यांनी आणून दिलं. आणि जी प्रक्रिया होती सगळ्या या FDIची त्यांनी अगदी सुलभ केली. आणि आम्हाला वाटतं सगळेच जे पक्ष किंवा नेते आहेत ते
ज्याला आपण म्हणतो की एक सुलभीकरण, त्याची पावलं अजूनसुद्धा त्याच दिशेने आपल्या सगळ्यांची उमटत आहेत. अजून एक गोष्ट आपण जेव्हा म्हणले की लायसन्स राज, म्हणजे आपण बघतो की आपल्या पुढे एक प्रचंड मोठं एक प्रतिस्पर्धी तो म्हणजे चीन. आणि चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बघतो की उत्पादन होतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फील्ड जे आहे ते. आणि आपल्याकडे अशी रिस्ट्रिक्शन होती ती त्यांनी काढली आणि पूर्णपणे जी तुमची कपॅसिटी असेल तुम्ही मशिनरी इम्पोर्ट करा आणि त्याप्रमाणे करा. अगदी साधं उदाहरण घेतलं तो जो फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट किंवा आता जो फेमा म्हणतात, की त्या काळामध्ये आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला जे परकीय चलन मिळायचं ते $500 मिळायचं बाहेरच्या जगात जाताना. आणि जर नेबरहूड कंट्रीज म्हणजे सिलोन वगैरे ठिकाणी गेलो तर फक्त $250 मिळायचं. आज एक रकमी तुम्ही $2 लाख ट्रान्सफर करू शकता कुठेही गुंतवणुकीसाठी. हा एक मोठा मैलाचा दगड आहे ज्या हिशोबाने आपण हे सगळं उदारीकरण केलं आहे. अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते नरसिंहराव त्यांच्याबद्दल, की न्यूक्लिअर टेस्ट असून देत किंवा आर्थिक सुधारणा असू देत किंवा व्यापारीकरण असून दे, ते कधीही आपल्या निर्णयातून पासून हटले नाहीत आणि त्यांनी त्याचा जोर लावून ठेवला. अशा गोष्टी काही काही वेळेला निर्माण झाल्या की निर्णय घ्यायचा आणि नरसिंहराव त्याबद्दल शांतपणे अगदी काहीच भाष्य करायचे नाहीत. तर त्यांना असं पण म्हणायला लागले की ते निर्णयच घेत नाहीत. पण नंतर लक्षात आलं लोकांच्या की निर्णय न घेणे हा पण एक निर्णयच होता. आणि गमतीने असं पण त्यांना म्हणतात की एवढा हा मोठा माणूस ज्याला 8 देशातल्या 8 भाषा आणि परदेशातल्या 8 भाषा माहिती होत्या, पण हा सगळ्या 16 भाषामध्ये मौन बाळगायचा. हे त्यांचं मोठं काय म्हणतात क्रेडिट होतं की कसं मौन बाळगत असेल. पण हीच त्यांची मोठी खासियत होती. आणि ते निर्णय जे घ्यायचे ते कधी दिसाडघाईने घ्यायचे नाहीत. आणि अशी काही त्यांच्याकडे मोठी मेजॉरिटी म्हणतात, जसं राजीव गांधींना जवळजवळ 300 सीट होत्या पार्लमेंटमधल्या, किंवा सध्याच्या काळात पंतप्रधान मोदींकडे 300 सीट आहेत, तशी त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती. आणि काँग्रेसच्या अंतर्गत त्यांना प्रचंड विरोध होता. तरी पण त्यांनी शांतपणे राज्य तर सांभाळलंच आणि ते पुढेही नेलं. आणि त्यांच्या कारकिर्दीत अर्थात दुर्दैवाने त्यांच्यावर काही आरोप झाले भ्रष्टाचाराचे. त्यातून ते तावून सुलाखून बाहेर पडले आणि त्यांना तो एक म्हणजे अगदी आत्मविश्वास होता की आपल्या विरुद्ध असं काही जाणार नाही. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की नरसिंहराव जेव्हा त्यांच्या अगदी शेवटच्या घटका मोजत होते आणि अशी अपेक्षा पण नसताना ते सगळी केस वगैरे जिंकले, तेव्हा त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला सांगितलं होतं की मला माझी जागा विकायची आहे हैदराबादची. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे जागा का विकायला निघाले. तर ते म्हणाले मी आता माझी पंतप्रधान म्हणून मला काय थोडंफार घर मिळेल त्याच्यावर माझं चरितार्थ चालेल, पण माझ्यासाठी ज्या ज्या वकिलांनी चांगलं काम केलं आहे त्यांनी अगदी निस्वार्थीपणे काम केलं खूप कमी पैशात, तर मला ती जागा विकून त्यांना द्यायचं. म्हणजे हा एक मोठा आदर्श आहे की असा पंतप्रधान असू शकतो की त्याला स्वतःच्या केसचे पैसे देण्यासाठी सुद्धा नव्हते आणि जागा विकून तो देणार होता. असा हा एक मला वाटतं भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यातलं एक जर टॉप 3 आपण जर म्हणतो तर त्यांचा नंबर नक्कीच लागेल. एवढे मोठे त्यांनी बदल घडवून आणले. असा एक अतुलनीय तो एक राजकीय नेता होता, त्यांनी चमत्कार घडवून आणला. आणि त्यांच्याबद्दल आपले माजी आणि दिवंगत राष्ट्राध्यक्ष श्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एक चांगलं वाक्य सांगितले की राजकीय व्यवस्थेपेक्षा राष्ट्र मोठे असल्याचे मानणारे ते देशभक्त आणि राजकारणी होते. नमस्कार. त्यांना माझी आदरांजली. सितारा देवी. एकलव्याची गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे. अशीच अद्भुत गोष्ट घडली. असा योगायोग सितारा देवींची मानसकन्या आणि जिने सितारा देवींना आपले मनोमन गुरु मानले अशा भाग्यश्री ओक. जगण्यातल्या आनंद घेण्यास आपलं एकच आयुष्य असतं. एखाद्या गोष्टीचं वेड लागावं आणि सारी शारीरिक मानसिक शक्ती केंद्रित होते आपल्या ध्येयाकडे. अशा ध्येयवेड्या असामान्य चमत्कार कथ्थक क्वीन सितारा देवींना जाणून घेऊया. त्यांच्याच कथ्थक नर्तिका भाग्यश्री ओक यांच्याकडून. नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याशी कथ्थक क्वीन श्रीमती सितारा देवी यांच्याविषयी बोलणार आहे. माझा परिचय मी तुम्हाला थोडक्यात देते. माझं नाव भाग्यश्री विद्याधर ओक. मी कथ्थक नृत्य गुरु मोहनरावजी कल्याणपूरकर आणि गुरु पंडिता श्रीमती रोहिणी भाटे यांच्याकडे शिकले, पण माझ्या मानस गुरु सितारा देवी आहेत.
सितारा देवींचा जन्म 1916 साली कलकत्ता येथे सुखदेव महाराज यांच्या घरी झाला. सितारा देवींच्या जन्माच्या वेळेला सुखदेव महाराजांना असं वाटत होतं की आपल्याला मुलगा होणार आहे म्हणून. त्यामुळे सुखदेव महाराजांनी दाईला असं सांगितलं होतं की तुला मी एक पत्रा देणार आहे आणि माझा मुलगा जन्माला आल्याबरोबर तू त्या मुलाला त्या पत्र्यावर ठेवायचं. आणि तो पत्रा कशाचा होता माहिती आहे का मंडळी? त्याच्यावरती अनेक राग, रागामधल्या अनेक बंदिशी, अनेक ताल, तालामधल्या अनेक बंदिशी आणि इतर काही असं त्या पत्र्यावर कोरलेलं होतं. सुखदेव महाराज हे स्वतः मोठे संस्कृत पंडित आणि गायनाचार्य होते. बाळ जन्माला आल्यानंतर दाई बाहेर गेली आणि सुखदेव महाराजांना म्हणाली की महाराज आपको तो बेटी पैदा हुई है. आणि सुखदेव महाराजांना सितारा दीदींच्या आधी 2 मुली होत्या, अलकनंदा दीदी आणि तारा दीदी. मग महाराज म्हणाले कोई बात नहीं है, बच्ची को पत्रे पे मत रखो, जैसे आप लोग निभाते हो उस तरह से निभाओ. मैं उसको बड़ी डांसर बनाऊंगा और पूरे दुनिया में उसका नाम चमकेगा. आणि खरोखर सुखदेव महाराजांचे ते शब्द पूर्ण 102% खरे ठरले. त्याप्रमाणे सितारा देवीचा जन्म आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाला आहे, त्यामुळे त्यांचं नाव धन्नो. आणि सुखदेव महाराजांनी ठरवल्याप्रमाणे वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या पायात घुंगरू बांधले गेले. 5व्या वर्षापासून वडिलांच्याकडनं ते त्या तालीम घेत होत्या. त्यानंतर वयाच्या 10व्या वर्षी बनारसला गणेशजीच्या मंदिरात त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम तो झाला आणि त्यांना गणेशजींचे पूर्ण आशीर्वाद मिळाले तेव्हा असं मला वाटतंय. त्यानंतर छोटे मोठ्या शहरामध्ये त्यांचे कार्यक्रम होतच गेले. पण काय झालं, बनारसला नृत्याला खूप विरोध होऊ लागला. जे कट्टरपंथी ब्राह्मण होते ते त्यांना बनारसला काही नृत्याची साधना करू देईनात. त्यामुळे सुखदेव महाराज परत कलकत्त्याला निघून गेले. पण कलकत्त्याला काही कथ्थक नृत्याविषयी एवढी जागृती नसल्यामुळे ही सगळी मंडळी, सितारा देवी 14 वर्षाच्या होत्या त्यावेळेला सगळी मंडळी मुंबईत दाखल झाली. आणि मुंबईत आल्यावर मात्र दिदीने मागे वळून पाहिलेलं नाही. अनेक 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 नृत्य प्रदर्शनं, काही चित्रपटात भूमिका त्यांनी केल्या, हिरोईनच्या भूमिका केल्या, डान्सरच्या भूमिका केल्या. आणि त्यावेळेला 12व्या वर्षी रायगडचे महाराज चक्रधर सिंह यांच्यासमोर सितारा दिदींचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम झाला. आणि चमत्कारपूर्ण अशी प्रस्तुती त्यावेळेला 4 तासाची या मुलींनी केली, वय वर्ष 12. आणि त्यावेळेला तिथं गुरु अच्छन महाराज आणि गुरु शंभू महाराज हे दोघं उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर गुरु अच्छन महाराज यांनी अशी टिप्पणी केली की मुलीचे पाय तयार आहेत, परंतु अंगभावाची सुंदरता, नजाकत आणि घराणेदार बंदिशींच्या शिवाय कथ्थक नृत्यकला ही अधुरी आहे. आणि चांगला कलाकार जर बनायचा असेल तर कुठच्या तरी घराण्याचं तुम्ही शिष्यत्व पत्करायला हवं. हे त्यांचे शब्द सुखदेव महाराज यांच्या कानावर पडताच सुखदेव महाराजांनी शंभू महाराजजींना विनंती केली की तुम्ही 1 वर्षासाठी माझ्याबरोबर कलकत्त्याला चला आणि माझ्या मुलींना तालीम द्या. शंभू महाराज 1 वर्ष कलकत्त्याला तिन्ही मुलींना कथ्थकची तालीम द्यायला त्यांच्याबरोबर गेले आणि रोज 4-4, 8-8 तास कथ्थकचा रियाज तिथे सुरू झाला. आणि 1 वर्षानंतर शंभू महाराज परत लखनौला परतले. सितारा देवी म्हणजे एखाद्या तळपत्या सूर्यासारख्या त्यावेळेला तयार झाल्या होत्या असं मला वाटतंय. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर 1930 साली 3 आर्ट सर्कलतर्फे अतिया बेगम फैजी यांच्या महालात सितारा देवींचा डान्स ठेवला होता. त्यावेळेला तिथे रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू अशी मातब्बर मंडळी उपस्थित होती. असा सितारा देवीने तडफदार तेजस्वी नृत्य प्रदर्शन केल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी उठून मुलीचं कौतुक केलं, शाबासकी तर दिलीच, पण त्यांना नृत्य श्याम रागिणी आणि कथक क्वीन असा किताब दिला. सितारा देवींच्या विषयी काय आणि किती बोलू, मला खरंच शब्द खूप कमी पडत आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या विजेसारखं होतं अस्तित्व त्यांचं, की त्या ज्या ठिकाणी असतील तिथे बाकी सगळी माणसं फिक्की वाटायची आणि त्या एकट्याच त्या विजेसारख्या लखलखत
लखलखत आहे तसं आपल्याला वाटायचं. तसाच त्यांचा स्टेजवरचा वावरसुद्धा चमकदार तडफदार असा होता. आणि त्या स्वतःच नेहमी म्हणायच्या की बिजली की तरह आओ, तुफान की तरह आओ और आंधी की तरह जाओ, असं त्या म्हणायच्या स्वतःच. आणि स्टेजवरचा कार्यक्रम त्यांचा म्हणजे नृत्य प्रदर्शन म्हणजे एखाद्या वादळाप्रमाणे नृत्य प्रदर्शन असायचं, नृत्य भागाचं. आणि जेव्हा त्या भावपक्ष करायच्या, अभिनयाचा पक्ष करायच्या, त्यावेळेला इतक्या कोमल, इतक्या नाजूक, इतक्या हळव्या आणि इतक्या म्हणजे माहिती नाही मला काय मी शब्दात तुम्हाला वर्णन करून सांगू, की म्हणजे भावविभोर अशी अवस्था त्यांची आणि प्रेक्षकांची व्हायची त्यावेळेला. एकदा मी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी एक थीम घेतली होती की कृष्ण मथुरा नगरी सोडून, राधेला गोपीना सोडून द्वारकेला निघालाय कंसवधासाठी. त्यावेळेला त्यांनी जे काय भाव दाखवले की राधेचा, गोपींचा आक्रोश, आणखीन मथुरा नगरीचा सगळा आक्रोश आणि सुंदरता भावांची इतकी त्यांनी दाखवली की असं वाटत होतं की स्टेजवरती 25 माणसं वावरत आहेत, जेव्हा की सितारा दिदी एकट्या स्टेजवरती वावरत होत्या. आणि किती गोष्टी त्यांनी त्यावेळेला दाखवल्या की रथाचं चाक बायका पकडून आहेत गोपी की तू जाऊ नकोस, रथावरती सगळ्या आत चढून बसल्या आहेत. आणि शेवट तर त्यांनी इतका बहारदार केला की त्यांनी असं दाखवलं की एक गोपी म्हातारी झाली आहे, खूप म्हातारी झाली आहे, तिला डोळ्यांनी दिसत नाही आहे, तिला तिचे हातपाय काम करत नाही आहेत, थकून गेलेली आहे ती. आणि ती घराच्या बाहेर उभी राहून त्या अंधुक डोळ्यांच्या नजरेमध्ये आणि त्या थकलेल्या हातपायामध्ये ती बघते कृष्णा आला का, कृष्णाची वाट बघते, असा अभिनय करून त्यांनी तो कार्यक्रम संपवला. आणि खरोखर मंडळी, सबंध प्रेक्षक वर्ग हा अश्रूमध्ये डुबालेला होता. म्हणजे वर्णनच नाही मी करू शकत की त्यावेळेची सगळ्यांची, आम्हाला खरंच वाटत होतं असं की आत्ता श्रीकृष्ण सोडून आपल्याला गेलाय आणि आपण आत्ता सगळे इथे खूप दुःखात आहोत म्हणून. अशा पद्धतीने त्यांची प्रस्तुती असायची. आणखीन एक गोष्ट मला आत्ता बोलताना आठवली की साधारण 74-75 साली डान्सर्स गिल्डतर्फे स्पर्धा घेतल्या जायच्या नृत्याच्या. आणि त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि सितारा देवी ह्या तेव्हा परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. आणि प्रस्तुती झाल्यानंतर बॅकस्टेजला आल्या त्या आणि माझ्या आईवडिलांकडे बघून म्हणाल्या की ये लड़की मुझे दे दो, मैं अभी इसको घर लेके जाना चाहती हूँ, मैं उसको चांद तारा बनाऊंगी, असे उद्गार त्यांनी काढले. तर माझ्या आईवडिलांचा अर्थातच एकदम काय म्हणतात तसं भयंकर भीतीने थरकाप उडाला की आता ही आपल्या मुलीला नेते की काय. त्यांची दोघांची अवस्था बघितल्यानंतर त्यांना कळलं की काय हे काही आपलं काही प्रपोजल मान्य झालेलं नाही आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं हसत हसत आणि मला सांगितलं की हे लड़की डांस छोड़ दो, तुमसे कुछ होने वाला नहीं है, तुम्हारी शादी होगी और तुम ढेर सारे बच्चे पैदा करोगी. आणि खरोखर माझ्या आयुष्यात ते त्यांचे बोल खरे ठरले आणि तेच माझं प्राक्तन बहुतेक त्यांनी लिहिलं तेव्हा, असं मला वाटतंय. बरं, परत सितारा देवींकडे आपण येऊया. सितारा देवींनी 13 एप्रिल 1970 साली एक चमत्कार करून दाखवला लोकांना. ते म्हणजे त्यांनी बिर्ला मातोश्री सभागृहात सलग 12 तास नृत्य प्रदर्शन केलं. 1974 साली त्यांना पद्मश्री हा किताब बहाल केला गेला. अर्थात मला तर नेहमी असं वाटतं की भारतरत्न हा किताब त्यांना मिळायला हवा होता, किंवा आम्ही ॲक्च्युली सगळ्यांनी त्यांना तो किताब बहाल केलेलाच आहे की भारतरत्नच्या किताबाहून कुठेही काही त्यांचं अस्तित्व किंवा प्रस्तुती कमी नव्हती. सितारा देवी ह्या शतकातल्या किंवा 500 वर्षातल्या एकमेव अशा आर्टिस्ट आहेत की ज्या कायम पृथ्वीवरती त्यांचं अस्तित्व आणि त्यांच्या कार्यक्रमाचं जे काय इम्पॅक्ट जो आहे तो असणार आहे. आणि असा कलाकार न होणे, बालगंधर्वांच्यासाठी आपण जसं म्हणतो की असा बालगंधर्व पुन्हा न होणे, तसं मी सितारा देवींसाठी म्हणेन की अशी सितारा पुन्हा न होणे. सत्यजित रे चित्रपटसृष्टीला स्वतः पलीकडील जग दाखवणारी आणि तंत्रज्ञानाची दूरदृष्टीने ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे सत्यजित रे. 2 मे 1921 यांचा जन्म, पण इतकं असामान्य व्यक्तिमत्वाने या भारतीय चित्रपटाला जगन्मान्यता दिली होती. काय होतं यांच्या दृष्टिक्षेपात तर ऐकूया
सत्यजित रे या थोर चित्रपट दिग्दर्शकाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या असामान्य योगदानाची आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची समीक्षा करण्याचे प्रयत्न निरनिराळ्या स्तरांवर आणि माध्यमातून होत आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. सत्यजितचा पहिला सिनेमा पथेर पांचाली प्रदर्शित झाला ना, तेव्हा फार उत्साहानं काही त्याचं स्वागत झालं नव्हतं. या सिनेमानं सत्यजित रे नावाच्या एका श्रेष्ठ दिग्दर्शकाला जन्म दिला आहे याची सुतराम कल्पना इथल्या प्रेक्षक आणि समीक्षकांनाही नव्हती. आपण पाहत असलेला चित्रपट पथेर पांचाली जगातील श्रेष्ठ सिनेमांच्या पंगतीत जाऊन बसणार आहे याचीही कणभरही कल्पना प्रेक्षकांनाच काय पण समीक्षकांना देखील त्यावेळी नव्हती. सत्यजित रे यांच्या या कलाकृतीची पाश्चात्य सिनेसमीक्षकांनी खूप वाखाणणी केली. कान चित्रपट महोत्सवात पथेर पांचालीला परीक्षकांचा पुरस्कारही मिळाला आणि तेव्हा कुठे आपली सिनेमासृष्टी जागी झाली. सर्वांच्या नजरा या नव्या दिग्दर्शकाकडे वळल्या. सिनेसमीक्षकांनी सत्यजित रे यांच्या नंतरच्या निर्मितींचीही गांभीर्यानं दखल घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला सत्यजितच्या कलाकृतींनी प्रभावित झालेल्या सिनेसमीक्षकांचं वर्तुळ लहान होतं. नंतरच्या काळात आपल्याकडे वेगवेगळ्या देशांचे चित्रपट महोत्सव आयोजित होऊ लागले. फिल्म सोसायटी चळवळींनीही बाळसं धरलं. या बदलत्या वातावरणामुळे आपल्या चित्रपटसृष्टीत सत्यजित रे यांच्या सिनेमाची जाणीवपूर्वक दखल घेणाऱ्या प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं वर्तुळ हळूहळू वाढत गेलं. या कलाकृतींना देशात परदेशात प्रतिष्ठा मिळू लागली. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून शासकीय पातळीवर पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवलं गेलं. या दिग्दर्शकाचे अपराजिता, अपूर संसार, महानगर, चारुलता, सीमाबद्ध असे एकाहून एक कलापूर्ण चित्रपट एकामागोमाग एक प्रदर्शित होत गेले. सत्यजित रे यांचा सिनेमा पाहणं, त्यावर चर्चा करणं हे उच्चभ्रूपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं. प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून का होईना, सत्यजितचा सिनेमा बहुचर्चित होणं ही अतिशय स्वागतार्ह घटना मानली पाहिजे. मात्र या तोडीचा गौरव होऊनसुद्धा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळूनही मुख्य प्रवाहातला सिनेमा पाहणारा आपल्याकडचा मोठा अतिशय सामान्य प्रेक्षक वर्ग आजही रे यांच्या सिनेमापासून कोसो दूर आहे. कोलकातासारख्या शहरातही सत्यजित रे यांचे चित्रपट ते हयात असतानाही 2 आठवड्यापलीकडे काही चित्रपटगृहांमध्ये चालत नसत. आज हे चित्र हळूहळू बदलत आहे. सत्यजित यांच्या सिनेमावर आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानावर पुस्तकं लिहिली जात आहेत. प्रसारमाध्यमात त्यांच्या चित्रपटांवर सांगोपांग चर्चा होते. जन्मशताब्दी वर्षानिमित्त वृत्तपत्रात त्यांच्या सिनेमाच्या आशयावर आणि सादरीकरणावर अनेक लेख लिहिले जात आहेत. दूरदर्शन वाहिन्यांवर चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानावर चर्चाही होते. सत्यजित रे यांच्या चाहत्यांचं वर्तुळ वाढत चालल्याचं स्पष्टच दिसतंय. या निमित्ताने या चाहत्यांना त्यांच्या सिनेमाचं पुनरावलोकन करण्याची संधी मिळाली. त्यातून पुनःप्रत्ययाचा अनुभवाबरोबरच सिनेमाच्या विविध अंगाचे नवे पैलूही नजरेस पडतील. सत्यजित रे यांच्या कलाकृती पुन्हा पुन्हा पाहताना त्यातली नवनवीन सौंदर्य स्थळं दिसू लागतात. हे अगदी खरं आहे. किंबहुना सत्यजित रे यांच्या कलाकृतीची ती खासियतच आहे म्हणा ना.
दृश्य सौंदर्याचं व्याकरण आणि आशय या सिनेनिर्मितीच्या दोन्ही अंगातलं सत्यजित रे यांचं प्रभुत्व अगदी वादातीत आहे. पथेर पांचाली या पहिल्या चित्रपटापासून हा दिग्दर्शक सिनेमाच्या पडद्याचा कॅनव्हासप्रमाणे वापर करून त्यावर हलत्या बोलत्या चित्रांची परिणामकारक मालिका सादर करत आला आहे. या आखीव चौकटीतून चित्रपटाच्या आशयाला मिळणारा उठाव आणि त्या रचनेतून साधला जाणारा परिणाम अनुभवण्यासाठी सत्यजित रे यांच्या महानगर, चारुलता, अपूर संसार, अरण्येर दिनरात्री यासारख्या कलाकृती प्रत्यक्ष पाहिल्याच पाहिजेत. पहिल्याच चित्रपटातून सत्यजित यांनी दिग्गज दिग्दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. पथेर पांचाली कादंबरीची त्यांनी केलेली पडद्यावरची कलात्मक चित्रमांडणी आणि तिला मिळालेला जागतिक पातळीवरचा सन्मान हा काही एक अपघात नव्हता. हे सत्यजित रे यांच्या त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी सिद्ध केलं आहे. कलानिष्ठ सिनेमा हा नेहमीच कथा कादंबरीतल्या विशिष्ट कालखंडाचं नेपथ्य घेऊन आपल्यासमोर उभा असतो. निव्वळ काळ दर्शवणारं नेपथ्य उभं करून विशिष्ट काळ साकारणं पुरेसं नसतं. तत्कालीन माणसांचे नातेसंबंध, त्यांचे परस्परांशी चालणारे व्यवहार, त्यांचे संवाद आणि त्यातून आकाराला येणारे संघर्ष या सर्वांचं त्या त्या काळातल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणाशी अतूट असं नातं असतं. रे यांनी आपल्या सिनेमातून हे कसं आणि किती काटेकोरपणे साधलं आहे हे पाहणं हा एक अलौकिक कलानुभव आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यकृतींचं सत्यजितनी केलेलं रुपेरी रूपांतर त्या दृष्टीनं पाहण्याजोगं आहे, वाखाणण्याजोगं आहे. सत्यजित रे यांचे सारे चित्रपट एका परीनं माणसाला वेढून टाकणाऱ्या, त्याच्या वैचारिक हालचालींचं नियंत्रण करणाऱ्या काळाचे माहितीपटच आहेत जणू. सिनेमाची आशयमूल्य आणि दृश्य संपदा काळाच्या संदर्भात तपासून पाहण्याचे प्रयत्न आपल्याकडच्या समीक्षकांनी फारसे केलेले दिसत नाहीत. अपवाद आहे तो म्हणजे श्यामला वनारसे यांचं सत्यजित रे यांच्या सिनेमांची आस्वाद समीक्षा करू पाहणारं एक पुस्तक. सत्यजितच्या सिनेमाचं विश्लेषण करण्याच्या निमित्ताने देशात काळानुसार होत गेलेलं सामाजिक स्थित्यंतर त्याच्या बारकाव्यांसह वनारसेंनी अचूक टिपलं आहे. ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असताना कंपनीनं सत्यजित रे या तरुणाला इंग्लंडला पाठवलं. 6 महिन्याच्या त्यांच्या वास्तव्यात तिशीतल्या या सत्यजितनं 101 विदेशी चित्रपट पाहिले. वास्तवाशी जवळीक ठेवणाऱ्या युरोपियन दिग्दर्शकांच्या चित्रणशैलीने हा तरुण अतिशय प्रभावित झाला. रे चित्रणशैलीत हेच बीज इथेच रुजलं. युरोपात उगम पावलेल्या वास्तववादी शैलीची थेट नक्कल न करता सत्यजित रेंनी तिचं भारतीयीकरण केलं. समांतर सिनेमाच्या लाटेत रेंच्या शैलीचे काही ठिकाणी ठसे दिसतात, परंतु त्यांच्या सिनेमाची जातकुळीच वेगळी होती. रे यांचे अखेरचे चित्रपट आरंभीच्या कलाकृतींच्या तुलनेत निराशाजनक वाटतात. रेंनी सद्गती नावाची TV फिल्म दिग्दर्शित केली होती. ती मात्र त्यांच्या आधीच्या क्लासिक सिनेमांच्या पठडीत बसावी इतकी प्रभावी आणि देखणी झाली होती. या TV पटाच्या निमित्ताने ओरिजिनल सत्यजित रे यांचा त्यांच्या चाहत्यांना ते पुन्हा भेटले. सत्यजित रे या कलावंताला समजून घेणारं साहित्य आज उपलब्ध आहे. देशी विदेशी दिग्गज समीक्षकांनी
त्यांच्या घेतलेल्या मुलाखती आज यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतात. 20वे शतक गाजवणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या भारतीय कलाकाराच्या प्रतिभेची खरीखुरी ओळख आपल्याला व्हायची असेल ना, तर त्यांचे चित्रपटच पाहावे लागतील. आणि तेही कम्प्युटर किंवा टी व्हीवर नाही बरं का, तर मोठ्या पडद्यावर पाहिले पाहिजेत. सत्यजित रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भारतीय सिने दिग्दर्शकाला सर्व सिने रसिकांकडून शतशः वंदन. राग म्हणजे मनाचाच रंग. हे एक माध्यम. त्याला फुलवण्यासाठी त्या रागासमोर नतमस्तक व्हावं लागतं. तर त्या रागाचा महिमा इतरांपर्यंत पोचवणारा कलाकार महान ठरतो. आयुष्यभर अनेकांना ऐकत, त्यांच्याकडून शिकत अमीर खुसरो यांच्या त्रितंत्री सतारीपासून पंडित रविशंकरांची सप्ततंत्री सतार कशी घडत गेली हे स्वतः पंडितजींनी राग अनुराग यात सांगितले आहे. त्यांचा अतुलनीय प्रवास. रत्न पंडित रविशंकर. अमेरिकेतला मेडिसन स्क्वेअर हॉल प्रेक्षकांनी गच्च भरला होता. मंचावर आसनस्थ कलाकार आपल्या वाद्यांच्या तारा जुळवत होते. त्यांचे सूर छेडले जाताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर केला. मंचावरचे कलाकार होते भारतरत्न पंडित रविशंकर. जेव्हा कलाकार सिद्धहस्त असतो तेव्हा वाद्य आणि हात, आत्मा आणि शरीर एकरूप होऊन जातात. सर्वार्थाने उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेले रविशंकर म्हणजे परिपूर्ण व चतुरस्त्र कलाकार होते. मैहरच्या अल्लाउद्दीन बाबांच्या शिस्तीत शिकून शेकडो रागरागिण्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले आणि देशातील अव्वल सतारवादकात त्यांचा समावेश झाला. त्यांच्यामुळेच फक्त युरोप अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण विश्वात हिंदुस्थानी संगीताला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला ग्लॅमर मिळवून देणारे ते पहिले भारतीय संगीतकार. रविशंकरांनी सिंहेंद्र मध्यम, अभोगी, जनसंमोहिनी सारखे दाक्षिणात्य संगीतातले राग हिंदुस्थानी वाद्य संगीताच्या कक्षेत आणले. तिलकश्याम, बैरागी भैरव, नटभैरव, चारुकंस, जोगेश्वरी अशा अनेक रागांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यातील रचनाकार सदैव जागृत आणि दक्ष असे. 1950 पूर्वी धरती के लाल आणि नीचा नगर या इप्टाच्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली, अपराजितो आणि अपूर संसार या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत तर अविस्मरणीय ठरलं. 1960 साली प्रदर्शित झालेल्या अनुराधा चित्रपटासाठी जाने कैसे सपनों में खो गई अखियां, हाय रे वो दिन क्यों ना आए किंवा कैसे दिन बीते कैसी बीती रतियां ही त्यांची गाणी आज 60 वर्षानंतरही आपल्याला मंत्रमुग्ध करतात. लोकधुनींवर आधारित गोदानमधलं पिपरा के पतवा सरी का डोले मनवा किंवा गुलजार यांच्या मीरामधलं बाला मैं बैरागन या गाण्याची गोडी तर अविटच आहे. पाकिस्तानी शायर इक्बाल यांची ऐतिहासिक रचना सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा रविशंकरांनी स्वरबद्ध केलेली आहे. तसंच जगात प्रतिष्ठित समजणार जाणारा ऑस्कर पटकावणारा चार्ली आणि रिचर्ड ऑटेनबरांचा गांधी या चित्रपटाचं संगीतही पंडितजींचंच. रविशंकरांचा जन्म 7 एप्रिल 1920 रोजी वाराणसी येथे झाला. बालपण काशीत गेलं. रविशंकरांच्या वडिलांचं नाव श्याम शंकर आणि आईचं हेमांगिनी देवी. त्यांचे वडील संस्कृत पंडित तसेच बॅरिस्टर होतेच, पण राजघराण्याचे मंत्री होते. लहानपणी रविशंकर रवींद्रनाथ टागोरांना भेटायला गेले असता त्यांच्या पाया पडले तेव्हा गुरुदेवांनी आपल्या वडिलांसारखा मोठा हो असा आशीर्वाद त्यांना दिला होता. रविशंकरांचं मूळ नाव रवींद्र शंकर चट्टोपाध्याय होतं. त्या काळात ब्रिटिशांना चट्टोपाध्याय उच्चारणं कठीण जाईल म्हणून त्याचं झालं चौधरी. कालांतराने चौधरीही मागे पडलं आणि नावारूपास आले पंडित रविशंकर. आपल्या आयुष्याला वळण लावण्याचं सर्व श्रेय
ते आपले बंधू ख्यातनाम नर्तक उदय शंकर यांना देतात. 1930 साली वयाच्या 9व्या-10व्या वर्षी ते उदय शंकरजींच्या नृत्य समूहाबरोबर युरोपला गेले. पॅरिसला त्यांचं शालेय शिक्षण झालं. नृत्याद्वारे त्यांनी कला विश्वात प्रवेश केला. पुढे 8 वर्ष ते या समूहाबरोबर विश्वभ्रमण करून नृत्याचे कार्यक्रम करत असत. याच काळात एकदा प्रख्यात सतारवादक उस्ताद अल्लाउद्दीन खां त्यांच्या नृत्य समूहाबरोबर आपले सादरीकरण करत असता तरुण रविशंकरांनी त्यांचं सतारवादन ऐकून त्यांच्याकडे सतार शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण उस्तादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुला जर माझ्याकडे सतार शिकायचे असेल तर नृत्य सोडून माझा विधिवत गंडाबंध शिष्य व्हावे लागेल. तसेच गुरु शिष्य परंपरेनुसार मेहरला येऊन राहावं लागेल. खां साहेबांच्या सतारवादनाने ते इतके प्रभावित झाले होते की क्षणातच त्यांनी त्यांच्या अटी मान्य केल्या आणि वयाच्या 18व्या वर्षी ते मेहरला जाऊन अल्लाउद्दीन बाबांचे गंडाबंध शिष्य बनले. पुढचे 8 वर्ष अविश्रांत मेहनत करून सतार वादनात प्रावीण्य मिळवले. 1939 साली आपला पहिला सतार वादनाचा जाहीर कार्यक्रम केला. उस्ताद अल्लाउद्दीन बाबा मेहरचे महाराज ब्रिजनाथ सिंग यांच्या दरबारी कलाकार होते. महाराजांनी कौतुकांनी बाबांची कन्या रोशनारा हिचं नामकरण अन्नपूर्णा असं केलं होतं. अन्नपूर्णा देवी सूरबहार हे वाद्य वाजवण्यात मशहूर होत्या. 1977 साली भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. मधल्या गुरु शिष्य परंपरेच्या काळात 1941 साली त्या पंडितजींशी विवाहबद्ध झाल्या होत्या. पंडितजी नेहमी म्हणत, माणूस ऐकून ऐकून स्वतःला घडवू शकतो. हेच आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं वैशिष्ट्य आहे. सुमारे 2000 सहस्त्र वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही परंपरा चालत आली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर संस्कार होऊन ते अधिकच चांगलं शुद्ध झालं आहे आणि खूप पुढे गेलं आहे. पूर्वी ही परंपरा अनुवंशिकता आणि गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून चालत आली. पण आज संज्ञापनाच्या आणि संपर्काच्या साधनामध्ये झालेल्या प्रगतीमुळे माणसाला अनेक कलाकारांना ओळखणं, ऐकणं, पाहणं आणि समजून घेणं यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर कलाकारांचं गायन वादन ऐकून ऐकून वेगवेगळ्या ठिकाणचे विचार ग्रहण करून चिंतन करून आपल्या आवश्यकतेनुसार आत्मसात करून कलाकार त्याच्या कलेच्या सादरीकरणाचा उत्कर्ष साधू शकतो. 1960च्या दशकात जगभर त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. महेश योगी आणि रविशंकरांची सतार याचं वेड पाश्चात्य जगतात इतकं पसरलं की खुद्द बीटल्स रविशंकरांचे शिष्य झाले. रविशंकरांच्या वादनात ध्रुपद धमाराचे गांभीर्य आणि भव्यता असे. त्यांच्याकडून एखादा राग ऐकणे म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव घेणे. मंद्र सहकारापासून सुरू होणारी आलापी म्हणजे रागाच्या डोहात आकंठ अवगाहन असे. मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजच्या जॅन फेस्ट या जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सांगता त्यांच्या सतारवादनानं होत असे आणि प्रजासत्ताक दिनाचे स्वागत करण्याची अनोखी संधी रसिकांना मिळत असे. कारण तेव्हा रविशंकरांचं सतारवादन रात्री 1 वाजता सुरू होऊन सकाळी 7:30 वाजता संपत असे. उगवत्या सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेऊनच ते भैरवीने किंवा स्वरचित परमेश्वरीने कार्यक्रमाची सांगता करत. या विश्वभ्रमणात त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. या प्रदीर्घ प्रवासात जगभरातून त्यांना त्यांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल सन्मानित केलं गेलं, गौरविलं गेलं. भारत सरकारनं 1976 साली पद्मभूषण, 1981 साली पद्मविभूषण, 1986 साली राज्यसभेचं सदस्यत्व बहाल केलं. 1992 साली त्यांना रमन मेगासेस मिळाला. 1999 साली भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोत्तम नागरिक पुरस्कार देऊन त्यांना गौरविलं गेलं. 1967 पासून 2013 या काळात
5 वेळा ते ग्रॅमी अवॉर्डचे मानकरी ठरले आणि 55व्या ग्रॅमी अवॉर्ड्स कार्यक्रमात लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं. जगभरातल्या वेगवेगळ्या विश्वविद्यालयांच्या 14 डॉक्टरेट्सचे ते मानकरी होते. ही फक्त त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची झलक होती. अनेक सन्मानांचे मानकरी मात्र आपल्या भारतरत्नला विशेष महत्त्व देत. 91व्या वर्षी लंडनला एक कार्यक्रम करताना बीबीसीने घेतलेल्या खास मुलाखतीत त्यांना विचारलं होतं, या वयात तुम्ही तरुणांसारखा उत्साह कुठून आणता पंडितजी? तेव्हा ते म्हणाले होते, भले ही मेरा शरीर 91 साल का हो गया हो, लेकिन मेरा मन अब भी जवान है. ये जिंदगी लगातार चलने वाला संघर्ष है और मैं इस संघर्ष का लुत्फ उठा रहा हूँ. ये तो बस भगवान की दुआ है. असे हे जिंदादिल पंडितजी सुरांवर प्रेम करत जन्मभर सुरांच्या सान्निध्यात रमले आणि 11 डिसेंबर 2012 रोजी सुरांबरोबरच अनंतात विलीन झाले, स्वर्ग लोकाला रिझवायला. आज आपण राष्ट्रभक्तांपासून कलाकारापर्यंत अगदी संक्षिप्त रूपात सर्वांना जाणून घेतलं. त्यांच्या यशाचा प्रवास हा लांबचा पल्ला असला तरी एक मात्र निश्चित की त्यांच्या हृदयातील घड्याळ सतत जागं होतं. प्रत्येक सेकंदाच्या उंजळीत त्यांनी ते आपल्याला काहीतरी नवीन नवीन देत राहिले. यासाठी चिंतन, मनन, सातत्याचा अभ्यास ही त्रिसूत्रसुद्धा विसरून चालणार नाही. पद्मविभूषण पंडित जसराजजी आपल्यात नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या एका धूनने आपण या कार्यक्रमाची समाप्ती करूया. त्यांना ही आमची आदरांजली असेल. धन्यवाद.